जाते। अगदी 4 महिन्यांपूर्वी या देशामध्ये येऊन, आपल्या भारतामध्ये येऊन, आपल्या सार्वभौम असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये येऊन एका पर्यटन स्थळावर जवळपास 26 निरपराध हिंदुस्थानींचा कत्ल करणाऱ्या त्या आतंकवाद्यांना पकडू न शकणारे सरकार म्हणालं होतं की आम्ही याच्याही पेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत, आम्ही याच्याही पेक्षा मोठा जास्त धडा पाकिस्तानला शिकवणार आहोत। उठाय तो धडा। या ठाण्यातच एक जण म्हणाले होते इससे ही बहुत कुछ बड़ा होने वाला है, आणि 4 महिन्यानंतर आम्हाला कळालं ते बडा म्हणजे पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच। हा बेशरमपणाचा कळस आहे, सरकारने गाठलेल्या बेशरमपणाचा हा कळस आहे। अरे तुम्ही म्हणता एशिया कप, अरे आम्ही असल्या वर्ल्ड कपला सुद्धा लाथ मारू। ज्यावेळेस विषय आमच्या सार्वभौमत्वाचा येतो, ज्यावेळेस विषय आमच्या स्वाभिमानाचा येतो, आमच्या देशाच्या एकात्मतेचा येतो, आमच्या देशवासियांचा येतो, आम्ही क्रिकेटला लाथ मारतो। आणि तुम्ही मला सांगा हो, जे जे मला एकदा सर्वांनी सांगायचं, आज देश व्यापाऱ्यांच्या हातात आहे की नाही? मग व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला व्यापारच दिसणार। हा व्यापार आहे, हा क्रिकेट नाही, हा व्यापार आहे। आज या क्रिकेटची गरज आपल्यापेक्षा जास्त त्या पाकिस्तानला आहे, त्यांच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे। कारण भारतासोबत एक मॅच खेळल्यानंतर पाकिस्तान पुढची 10 वर्ष मजबूत होतो। पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत मॅच खेळून त्यांच्या तिजोऱ्या भरतो, हे आपल्याला दिसणार नाही। आपणच पाकिस्तानच्या तिजोऱ्या भरल्यानंतर पाकिस्तान त्याच तिजोरीतल्या पैशाची शस्त्र विकत घेतो आणि तुम्हा सर्वांवर चालवतो। या क्रिकेट बोर्डावर बसलाय कोण माहितीये तुम्हाला? या क्रिकेट बोर्डांवर याच नेत्यांचे, याच कमळीच्या नेत्यांची पोरटोरं बसलेली आहेत। अगदी आयसीसीच्या चेअरमॅन पदावर आणि बीसीसीआयच्या अध्यक्ष पदांवर याच नेत्यांची पोरटोरं बसलेली आहेत। तुम्ही आम्ही आहोत इथे गोळ्या खायला, धर्माचं नाव विचारून गोळ्या घातल्या गेल्या, हिंदू आहे की मुस्लिम आहे विचारून गोळ्या घातल्या गेल्या। अरे कधीतरी याचा जबाब आपण विचारणार आहोत की नाही? लक्षात घ्या, आज जरी सरकार ही मॅच त्यांच्या व्यापारासाठी दाखवत असती, त्यांना व्यापार करायचा आहे, तुमच्या आमच्या भावनांचा व्यापार करायचा आहे, आपल्या देशाचा व्यापार करायचा आहे, जरी सरकार ही मॅच व्यापारासाठी दाखवत असली तरी एक भारतवासी म्हणून, एक हिंदुस्थानवासी म्हणून या देशावर आपलं निस्सीम प्रेम दाखवण्यासाठी ह्या मॅचवर सर्वांनी बहिष्कार घालायचा आहे। घालणार आहात की नाही? ही मॅच तुम्ही पाहणार आहात का? आपापल्या माध्यमांवर, समाज माध्यमांवर बायकॉट करा या मॅचला आणि दाखवून द्या या जुलमी सरकारला, या बेशरम सरकारला दाखवून द्या की आम्ही, तुम्ही कितीही आमच्यावर अटी घाला, आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो, रजा घेतो। या महिला आघाडीतर्फे हा जो मोर्चा आयोजित करण्यात आला आणि हे जर पाठवलं जाणार आहे, पाहूयात काय प्रतिक्रिया येत आहे। जय महाराष्ट्र।